आपण बघतो की खूप असे पालक आहेत की ज्यांची अशी इच्छा असते की आपल्या मुलांनी वेगवेगळे कोर्सेस करावे. म्हणजे असे छोटी मुलं असू देत की त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आता विशेषतः सुट्टीमध्ये काही कोर्सेस असतात छोटे छोटे, अगदी म्हणजे लहान मुलांचे खेळण्यासारखे वेगवेगळ्या स्पोर्टचे असू देत किंवा इतर काही असू देत, काही कला शिकण्याच्या गोष्टी असू देत. तर ते शिकवण्यासाठी खूप इच्छुक असतात पालक. पण मला त्यांना हे सांगायचं आहे की नक्की करा. वेगवेगळ्या कला शिकणं हे माणसासाठी किंवा त्यांच्या भविष्यासाठी चांगलीच गोष्ट असते, पण त्याचा अतिरेक करू नका. काही जण कसं करतात की एकाच वेळी 2-3 कोर्सांना घालायचे. इकडं सकाळीची बॅच, तिकडं दुपारी जायचं, तिकडं संध्याकाळी जायचं. म्हणजे मुलं सुट्टी एन्जॉय करायचं राहिलं आणि ह्यामध्येच त्यांचं सगळं दमणूक होऊन जाते. त्याऐवजी अगदीच मुलांची इच्छा आहे, तुमची इच्छा आहे, मुलांची त्यामध्ये आवड आहे का बघा, आणि आवड असेल त्याच गोष्टीत त्यांना प्रवेश द्या आणि त्याच गोष्टीत त्यांना एखादा कोर्स, एखादा क्लास लावा की ज्यामुळे ते मनमुराद त्यात रमतील आणि एक तासभर त्यांचा त्यात वेळ गेला की इतर वेळी दिवसभर सुट्टी त्यांना एन्जॉय करता येईल. पण बऱ्याचदा असं होतं की पालकांना खूप काही करायची इच्छा असते की हे पण कर, ते पण कर, ते पण कर, आणि दमणूक होती मुलांची. हे काय मला योग्य वाटत नाही. त्याऐवजी एकच कोर्स करा, द्या, ते पण त्याच्या आवडीचाच करा. त्याला ज्यात इंटरेस्ट आहे, त्याला ज्यात आवड आहे तेच करा. पण बऱ्याचदा असं होतं, तर काही वेळेला पालकांना असे असते की नाही, आम्हाला मिळालं नाही करायला, मुलांना तर आम्ही करून हे करायचं आहे, त्यांना त्यात स्कोप द्यायचा आहे किंवा त्यांना ते आम्ही करू शकतो, तर त्यांना ते करायला आम्ही प्रोत्साहन देतो. पण प्रोत्साहन वेगळं आणि अशा पद्धतीनं त्यांच्यावर लादणं वेगळं. लादता कामा नये. आणि इतर वेळी दुपारी वगैरे त्यांना मस्त किंवा सकाळी जो वेळ असतो त्यामध्ये त्यांना घरी कॅरम खेळायला द्या, त्यांना काही बुद्धिबळ खेळायला द्या, पत्ते वगैरे खेळायला द्या किंवा छोटे छोटे त्यांचे घरगुती खेळ, छोटी मुलं गल्लीत दारात वगैरे खेळत असतात ते खेळू द्या. दुपारी ऊन ओसरल्यानंतर संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळी 10पर्यंत अशा वेळी त्यांना ते एन्जॉय करू द्या. सुट्टी आहे म्हणजे त्यांना क्लासेसना डांबणं असा नको, असा काही लोकांचा समज असतो आणि त्यांना असं वाटतं की आपण असं काहीतरी घालावं लागलं म्हणजे खूप छान काहीतरी करावं मुलांसाठी. असं नसतं ते. त्यामध्येच तुम्ही करताय असं नाही. तर मुलं ज्यामध्ये एन्जॉय करतात, मुलं सुट्टीमध्ये असू दे, काही वेळेला शाळा सुरू असताना सुद्धा मुलांना असे वेगवेगळे क्लासेस घातले जातात की ज्यामध्ये त्यांचा खूप वेळ जातो. शाळेमध्ये सुद्धा ते खूप दमलेले असतात आणि आल्यानंतर हे क्लास, ते क्लास, 2-3 क्लास. तर हे काय मला योग्य वाटत नाही. घातलं तर एकाच क्लासला घाला सुट्टीमध्ये सुद्धा, आणि ते त्याच्या आवडीचा घाला आणि इतर वेळी त्याला खेळू द्या. त्याला त्याचं आवड एन्जॉय करू द्या. हा त्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही आम्ही ते करू शकतोय म्हणून करू नका. नाही, आमच्यावेळी परिस्थिती नव्हती, मग तुमच्यावेळी परिस्थिती नाही आहे. नाही, समजा आता आपण पूर्वी आईवडील गरिबीमध्ये दिवस काढत असतील, त्यावेळी त्यांना काही वेळे अर्धपोटी हे करायला लागत असेल किंवा काही सणाच्या वेळी पण त्यांना पोळी वगैरे खायला, म्हणून काय तुमच्याकडे आता ऐपत झाली म्हणून काय रोज पोळ्या करणार आहे का तुम्ही? नाही नाही, आता आम्हाला त्यावेळी मिळालं नाही म्हणून आता रोज पोळ्याच खाऊया असं नाही. भाकरीच खातो, सणालाच पोळी खातो. त्या पद्धतीनं तुम्ही भरपूर खावा, पोटभर खावा त्यावेळी ज्यावेळी तुम्हाला आवडेल त्या दिवशी, पण म्हणून रोज पोळी नाही खाता. त्या पद्धतीनं मुलांना द्या, पण त्यांना आवडीचं, त्यांना पचल तेवढं, त्यांना त्यात इंटरेस्ट असेल तेवढंच द्या. अतिरेक करू नका अशी मला पालकांना विनंती करायची. थँक्यू.